तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 100% घेतल्या जात आहे. आमची तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की म्हणून दादासारखे नेतृत्व सामान्य कुटुंबातून आलेलं मी त्यांना भेटणार आहे. त्यांची मागणी रास्त आहे. त्याला कुणी डिलिंग करीत नाही. मी त्यांना तुम्ही भेटणार त्याप्रमाणे आहे. dealing आता करून मराठा मुलांच्या मध्यंतरी मुंबईला येऊन गेले मोर्चाला. मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला. हो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलं झालं म्हणून. हो. काय झालं? आता देश काला त्याच्या पुढे नाही काहीच नाही केलं थांबा नाही. थांबा थांबा. नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं. मी तुम्हाला आम्ही नाही मान्य केलं अहो, ते. त्याच्या अगोदरच मी ज्यावेळेला येत होते ना जरांगे पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही. हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील. साहेब, मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले, म्हणूनच या दाखवून दिले आम्ही. या मग सगळ्या आता लोक- विधानसभेला या सगळ्या आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर राहो. अरे मी सगळ्यांबरोबरच आहे. नाही ना, मग आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाहीत आमच्या बरोबर. असं तुम्हाला वाटतंय रे. हे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये. मला काय वाटणे महत्वाचं आहे. माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे. कळलं का? मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत. साहेब, तुमच्या आमच्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभागी झालेलो आहोत. विचार मोठी सभा. आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही. आम्हाला जातपात कळत नाही. आम्ही जातपात मानत नाही. बरोबर आहे. जो असेल तो माझा. माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे. बरोबर की नाही? हो. मला एक मिनिट, मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगे पाटलांशी बोलीन. मी काय बोलायचं ते कळलं का? साहेब तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला मला आरक्षण जरा बोलू द्याल त्यांच्याशी. बरोबर आहे. काल तुम्ही एक नशिंदाने आहे. घेतल्यानंतर जिरंगी पाटलाची भूमिका आणि त्यांची भूमिका ह्याला, जालना. माझा आता दौरा आहेच तिथे जालनाला पण आता ते जाईल. उद्यापासून उद्याच्याला तुळजापूरलाच आहेत ते. उद्या सोलापूर पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू उद्या होता. मुक्कामी आहेत तुळजापूरला उद्या संध्याकाळी. उद्या संध्याकाळी येत आहे तुळजापूरमध्ये ते. मला जरा फोन दे त्यांचा. मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि त्यांना सांगतो काय बोलायचं. सांग. काय होलं साहेब, साहेब, आम्हाला तुमची कुठलीच अडचण नाही. तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवण्या सरकारचं कामच आहे ती, प्रति कुठलंही सरकार येऊ द्या, पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर राहो आणि ठामपणाने राहो. आमची एवढीच मुंबई आहे. आमची 50% आतून मागणी आहे. मी परत तुम्हाला तेच सांगतो. जर हे होण्यासारखं असतं ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे. याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल. याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती आहे. हो, माहिती आहे सगळं. माहिती आहे ना? त्यांनीच केलेलं आहे कारण बरोबर ना? हे सगळं त्यांना माहिती आहे ना? हम्म. मग हे का नाही केंद्रात बोलत? आता पण 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली. बरोबर. सांगताना बाहेर काय सांगितलं? आरक्षणाबद्दल चर्चा झाली. काय झाली? काहीच नाही, काहीच चर्चा नाही. हेच तर आम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे प्रश्न असा आहे ना प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुसणार आणि घोषणामध्ये बाहेर. आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथं कोणतरी राजकीय डोके भडकवतंय किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीयाला फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला. हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी 28 ऑगस्टला 29 ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय. जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये. हे पण हा तर या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना, हे बघा जे लोकसभेला झालं ना तेच ह्यांना वाटते विधानसभेला होणार नाही. असं त्यांना वाटतं. वाटते ना हा. त्यांना. त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील. हे बघा ते भुजबळ बोलतात, तुम्हाला शिव्या देतात, मग बाकी ते ओबीसीला शिव्या देतात. याच्यातनं फक्त माती भडकवली जातील. हाताला काही लागणार नाहीये. हाताला आता काय लागणार ते म्हणून मी तुम्हाला विधानसभेच्या सांगतो, निवडणुकीमध्ये या दाखवून सगळ्या द्यायचं ठरलं. ह्याच्यामध्ये मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत. कळलं का? काय याच्यात मार्ग निघतो तो काढू आपण. आजपर्यंत काय झालं नसेल साहेब, आमचं एवढंच हे मत. बघा मला जर समजा तुम्ही विचाराल ना बरोबर. ते बाकीचे सगळे राजकारण करत आले. हो. मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार. बरोबर. बरोबर की नाही? शेवटचा तुम्ही प्रश्न सांगितलेलं आजपर्यंत सांगितलेलं मला जाईल. तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे. मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार. मला जातपात कळत नाही. मला त्याच्याशी देणं घेणं नाही. समजलं? माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. मग तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षणाचा लढा मी थांबवा परत आम्ही? तुम्हाला सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत. माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन. तेच बोलतील तुमच्याशी. शेवटचा एक प्रश्न आहे. तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका आहे का? सांगतोय, तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू. नाही नाही नाही. दबाव नाही. मला त्यांच्याशी बोलू देत. बोलल्यानंतर बोलू देत. ठीक आहे. समजलं? ठीक. लक्ष